अच्छा और महान है। आणि प्रियानं आपला देव खूप चांगला आणि महान देव आहे. और बाइबल में लिखा है कि बच्चे यहोवा के लिए हुए दान है। बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की मुलं ही देवाकडून मिळालेलं दान आहे. और परमेश्वर बच्चे देकर कुटुंब को बढ़ाता है। आणि देव मुलांना देऊन कुटुंब वाढवतो. एक फैमिली के परमेश्वर ने एक फैमिली को बच्चा दिया है आणि देवाने एका कुटुंबाला मुलगा दिलेला आहे. तो हम उस बच्चे का समर्पण करेंगे। या मुलाचं समर्पण आपण करूया. बाइबल में लिखा है कि परमेश्वर के लिए कोई बात कठिन नहीं है। आणि बायबल आपल्याला सांगतं देवासाठी काही गोष्ट अशक्य नाही. साम भजन संगीता 113 में लिखा है वो बांझ स्त्री को आनंदी माता बनाकर उसका घर बसाता है। स्तोत्र संहिता 113 मध्ये देवाचं वचन म्हणतं तो बांझ स्त्रीला एक आनंदी माता बनवून तिचं घर बसवतो. तो आज इस फैमिली का भी ऐसा ही केस है। 15 साल के बाद प्रभु ने उनको बेटा दिया है। आणि आज या कुटुंबाचे केस असेच आहे की 15 वर्षानंतर देवाने त्यांना मुलाचं दान शादी को दिलं. 15 साल हुआ, त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली. बच्चा नहीं हुआ। त्यांना मूल होत नव्हती. इसलिए अपने चर्च में कविता बहन है, आणि म्हणून आपल्या चर्चमध्ये एक कविता नावाची बहीण आहे. उन्होंने उसको जो बच्चा हुआ, तीसरा बच्चा हुआ, वो उन्होंने इस फैमिली को डोनेट किया। आणि त्यांना जे तिसरं मूल झालं होतं ते मूल त्यांनी यांना देऊन टाकलं. इन्होंने एडॉप्शन किया आणि त्याने त्यांना दत्तक घेतलं. उस बच्चे का नाम एजरा रखा। त्या मुलाचं नाव एजरा ठेवण्यात आलं. इसलिए उनके गोद में जो पहला बच्चा है वो एजरा है, दत्तक लिया हुआ। आणि त्यांच्या खुशीमध्ये जे पहिलं मूल आहे तो एजरा आहे. त्यांनी त्याला दत्तक घेतलेलं होतं. और उसके बाद प्रभु ने अभी उनका खुद का बच्चा होने के लिए कृपा प्रदान आणि त्याच्यानंतर देवाने आता त्यांचं स्वतःचं मूल होण्यासाठी त्यांच्यावरती कृपा प्रदान की। केली. गए हफ्ते में उसकी डिलीवरी का तकलीफ के समय में बच्चा अटक गया था, तो भाई अमित शाम के चर्च में आए और जैसे प्रेयर किया, कलीसिया ने हाथ, हम लोग सब कलीसिया हाथ उठाकर जैसे प्रेयर किया, वहाँ परमेश्वर ने उसको मदद किया और एक बेटी को जन्म देने के लिए प्रभु कृपा किया। आणि गेल्या रविवारी डिलिव्हरीसाठी त्यांना घेऊन गेले होते आणि त्यांचं मूल आपले अडकून राहिले होते. पण त्यांचे जे मिस्टर आहेत अमित ते देवाच्या मंदिरामध्ये आले, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि जशी प्रार्थना केली त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली. हमारा प्रभु सचमुच महान है। आणि आपला देव खरंच खूप महान देव आहे. डॉक्टरों के लिए कठिन है। आणि डॉक्टरांसाठी काही कठीण सच आहे. बात है, डॉक्टर इंसान है ना। आणि डॉक्टर झालं तरी पण ती माणसंच आहेत ना. डॉक्टर हुए तो भी जब परमेश्वर थोड़ी हुए हो। आणि डॉक्टर असले तरी काही देव थोडीच झाले ते. परमेश्वर होता है। देव देव आहे. तो इसलिए हमारा परमेश्वर महान काम करता है। आणि आपला देव महान काम करतो. और प्रभु ने आज बड़ी दया करुणा करके इस फैमिली को ब्लेस किया है। आणि देवाने खूप मोठी दया आणि करुणा करून आज त्या कुटुंबाला आशीर्वादित केले. अपने बच्चे को तो हम सभी संभालते हैं, आणि स्वतःच्या मुलांना सर्वजण सांभाळत आहे. लेकिन हम सबको परमेश्वर ये भी सिखाता है कि हम दत्तक भी बच्चे लेने चाहिए, पण देव आपल्या सर्वांना हे सुद्धा शिकवतो की आपण मुलांना दत्तक सुद्धा घेतलं क्योंकि पाहिजे. हम भी एक अडॉप्टेड चाइल्ड है। आणि आपण सुद्धा दत्तक घेतलेली मुलं आहोत. परमेश्वर ने यीशु मसीह में हमें दत्तक अडॉप्ट किए, पालक बन के बच्चे हैं। आणि देवाने येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला दत्तक घेतलेली आपण त्याची मुलं आहोत आणि आपण लेपालकपणाचे त्याचे पुत्र आहोत. जैसे जोशुआ जिस चर्च में है, आणि जोशुआच्या चर्चमध्ये आहे यूपी में, यूपीमध्ये, वो चर्च का नाम है सत्य वचन। आणि त्या चर्चचं नाव आहे सत्यवचन. वहाँ कंपल्सरी एक फैमिली एक बच्चे को तो एडॉप्शन जरूर करती है। आणि तिथे कंपल्सरी एक कुटुंब एका मुलाला दत्तक घेतात. कोई कोई दो, कोणी कोणी दोन. खुद वो पास्टर खुद 2 बच्चों को एडॉप्शन की। आणि त्या पास्टरने स्वतः 2 मुलांना दत्तक घेतले. उनके खुद के भी बच्चे हैं, त्यांची स्वतःची मुलं आहेत. टोटल 4 बच्चे हैं। आणि एकूण मिळून 4 मुलं आहेत. 2 एडॉप्शन के, 2 खुद के। आणि 2 स्वतःची आहेत, 2 दत्तक घेतलेले आहेत. क्योंकि बाइबल में हमें इस पर जोर देता है। मैंने कभी सिखाया नहीं, लेकिन अभी जैसे समर्पण आया तो मैं आपको बता रही हूँ। आणि बायबल याच्यावरती जोर देतं. कधी मी तुम्हाला शिकवलं नाही, पण आता समर्पणाची वेळ आली म्हणून मी तुम्हाला हे सांगते. तो परमेश्वर चाहता है कि हम ऐसे बच्चे जिन्हें लोगों ने ठुकरा दिया है, हम उन्हें स्वीकार करें। आणि ज्या मुलांना लोकांनी नाकारलेलं आहे देवाचे जे आपण त्यांचा स्वीकार जैसे केला. हमें नकारा गया, जसं आपल्याला नाकारण्यात आलं, प्रभु ने हमें स्वीकार किया। आणि देवाने आज आपला स्वीकार केला. हमें परमेश्वर की संतान होने का अधिकार मिला। आणि देवासमोर होण्याचा अधिकार आज तो आपल्याला वैसे मिळाला. संसार ने उन्हें नकारा, हम उन बच्चों को लेकर परमेश्वर की संतान और आपकी संतान होने का अधिकार है। आणि जसं जगातल्या लोकांनी त्या मुलांना नाकारलं, मग आपण आपलं स्वतःचं मूल होण्यासाठी आपण त्यांचा स्वीकार करायचा. प्रभु को आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करो. तो अभी हम समर्पण करेंगे। समर्पण में हमने प्रभु के दास ने नाम रखा है एलिशा। आणि समर्पणामध्ये देवाच्या दासाने त्याचं नाव ठेवलेलं आहे एलिशा. एलिशा का मीनिंग है माय गॉड इज माय सैल्वेशन। मेरा परमेश्वर मेरा उद्धार करता है। आणि एलिशा नावाचा अर्थ आहे की माझा देव माझा तारण करता आहे. तो आज हम वही नाम रखेंगे। आज आपण तेच नाव ठेवूया, क्योंकि सचमुच प्रभु ने उन्हें उद्धार दिया है, कारण खरंच देवाने त्यांना तारण दिले. और अभी तक उन्हें संभाला और आगे भी संभालता रहेगा। इसलिए जो भी वो नाम कोई कोई पुकारेगा एलिशा, आणि जो कोणी एलिशा नावाने हाक मारेल,
उनका परमेश्वर यहोवा क्या करेगा, उनको उद्धार देगा। आणि त्यांचा देव यहोवा त्यांना तारण देईल। है ना? तो हमारे नाम रखने का मीनिंग का आपको मालूम है, हम कोई भी नाम रख सकते हैं। आणि आपण कोणतंही नाव घेऊ शकतो, राजकुमारी, राजकुमारी, प्रिंसेस, प्रिन्सेस, ऐसे भी रख सकते हैं। आणि अशी नाव आपण ठेवू लेकिन शकतो। ऐसे बोलने से अभी जैसे बोलो, मुझे बोला राजकुमारी, राजकुमारी, तुम थोड़ी राजकुमारी बनने वाली हो और ना ही मैं बनने वाली हूँ। आपको समझ में आया? आणि तुम्हाला लेकिन समजलं? जब परमेश्वर का नाम के अंदर आता है, पण ज्यावेळेस देवाचं नाव त्या नावामध्ये उतरतं, तब परमेश्वर क्या करता है? क्या बाइबल में क्या लिखा है? जो कोई उसका नाम लेगा वो उद्धार पाएगा। आणि जो कोणी त्याचं नाव घेईल त्याला तारण भेटेल। पढ़ा है नहीं बच्चा? वाचले नाही वचन? तो ऐसा तो लोग यीशु का नाम लेंगे क्या? आणि असं तो लोक येशूचं नाव घेतील का? पुकारेंगे क्या? त्याला आवाज देतील का? नहीं। लेकिन अगर हमारे बच्चों के नाम, पण जर आपल्या मुलांची हमारे नाव, नाम आपली नाव अगर ऐसे होंगे जेव्हा अशी असतील तो वो उस बहाने से परमेश्वर का नाम ले। आणि त्या हेतूने ती लोक देवाचं नाव तो घेतील, जब वो उस हेतु से, जब अगर वो बोलेंगे एलीशा एलीशा, कोई भी छोटा बच्चा या बच्चे की माँ या कोई भी अड़ोसी पड़ोसी एलीशा, तो वो किसका नाम ले रहे? यहोवा का नाम ले रहे। यहोवा उद्धार करता है, यहोवा उद्धार करता है। तो परमेश्वर जिसने एलीशा नाम, अभी एलीशा थोड़ी खुद बोलेगा एलीशा एलीशा, दूसरे लोग बोलेंगे ना। यही एक ऐसा वस्तु है हमारे पास जो हम नहीं, कोई और इस्तेमाल करता है। आणि हीच एक अशी वस्तू आहे जी आपण नाही दुसरे जण त्याचा वापर वो है करतात, नाम, आणि ते म्हणजे नाव। है ना? तो कोई दूसरा जब पुकारेगा एलीशा, कोणी दुसऱ्या जगावर ज्यावेळेस त्याला आवाज प्रभू का नाम देईल पुकार रहा है, त्यावेळेस तो देवाला आवाज तो देतो, प्रभु उसका उद्धार मग करेगा। देव त्याचं नक्की तारण करेल। इसलिए हमें नाम ऐसे रखने हैं जिसमें यीशु नाम आना चाहिए, यहोवा का नाम आना चाहिए। आणि नाव आपण असं ठेवलं पाहिजे ज्याच्यामध्ये देवाचं यहोवाचं नाव आलं पाहिजे। मालूम हुआ? माहीत झालं? आपको समझ में आ रहा है क्या? मला समजतंय? नहीं तो नाम हम बहुत सारे रख सकते हैं, नाहीतर आपण नावं खूप सारे ठेवू शकतो, लेकिन हमें वो नामों को रखना है ताकि जिससे इस संसार के लोगों का फायदा हो। आणि आपण ती नावं ठेवायची आहे ज्याच्यामुळे जगातल्या लोकांचा फायदा झाला पाहिजे। बड़े बच्चे का नाम एजरा रखा गया, आणि ज्यावेळेस त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव एजरा ठेवण्यात बहुत आलं, लोगों को उनके वहाँ वो जहाँ सोसाइटी में रहते, जहाँ आदिवासी वहाँ सब लोग रहते, उन्हें वो नाम लेने के लिए उनको बहुत तकलीफ हुई, आणि ती लोक ज्या गावामध्ये राहतात त्या लोकांना ते नाव घ्यायला खूप कठीण जात उनको होतं, खुद को भी तकलीफ हुई। आणि त्यांना स्वतःला पण खूप त्रास झाला होता। लेके 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 घेऊन लेके घेऊन पूरे नाम पड़ा एजरा। आणि आता त्यांना माहीत पडलेलं आहे एजरा। ये समझे? तुम्हाला तो समजलं? हम क्या सोचते? आपण काय विचार करतो? कठिन है, नाव खूप कठीण आहे नहीं, वो नाम नहीं चाहिए। आणि ते नाव नको। तो हर नाम लेके लेके ही इंसान लेके लेके ही सीखने लगा। आणि प्रत्येक नाव घेऊन घेऊनच माणूस शिकतो। हालेलुया, हालेलुया। तो हम समर्पण नाही करेंगे। आपण त्याचं समर्पण करूया। अच्छा यहाँ ये हमें दे चित्रा, करेंगे अमित, प्रभूकडे आणत राहणार ना? रविवारी आणायचं हां, इजराला पण आणि ह्याला एक हां, तू पण यायचं आणि देवामध्ये वाढवायचं हां, ठीक आहे? डोळे बंद करा। अब हमारा हाथ उठाएंगे, हम प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येते। अमितला, त्याची पत्नी चित्राला आणि एजराला तुझं रक्त लावते आणि आज या कुटुंबाला तू वाढवून प्रभू त्यांच्यामध्ये तू एक सुंदर मुलाचं दान दिलं म्हणून मी तुझे खूप खूप आभार मानते। अमितला आणि प्रभू चित्राला खूप आशीर्वादित कर। आज ही 2 लेकरं तो सांभाळणार आहे म्हणून माझ्या पवित्र पिता त्याचं उत्पन्न वाढवून त्याला आशीर्वादित कर आणि म्हणून मी तुझं सर्व सामर्थ्य रक्त प्रभू पवित्र पिता अमितवर लावून पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करते। तुझ्या सर्व सामर्थ्य रक्ताखाली आणि त्याला आशीर्वादित कर आणि त्याला लागणारी सगळी गरज पूर्ण कर। कृपेचे पंख मागते, त्याचं उत्पन्न वाढव प्रभू पवित्र पिता। एजरावर तुझं रक्त लावते, त्याला आशीर्वादित कर, तुझ्या पंखात सुरक्षित ठेव प्रभू। त्याच रीतीने चित्रालाही प्रभू तुझं सर्व सामर्थ्य रक्त लावते, तिलाही आशीर्वादित कर आणि हा आई वडिलांपासून उतरलेले सर्व श्राप एजरावरून आणि प्रभू आज या जन्म झालेल्या बाळाला जे नाव एलिशा ठेवणार आहे त्याच्यावरून मी तोडून टाकते। पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करते आणि तुझ्या सर्व सामर्थ्य रक्ताखाली आणून आशीर्वादित घोषित करते। आज या बाळाला मी समर्पण करतो, त्याच्यावर पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करू प्रभू। त्याच्या वाडवडिलांपासून उतरलेले मूर्तीपूजाचे, जादूटोणाचे, व्यभिचाराचे, तिरस्काराचे, मृत्यूचे, नरकाचे सगळे अधिकार तोडतो। पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित
घोषित करून त्याच्या माथ्यावर येशूचं रक्त लावून येशू नाव लिहितो प्रभू, आणि आजपासून तू येशूचाही घोषित करतो. त्याच्या डोळ्यावर तुझं रक्त लावतो, कधी दुष्ट आत्मे त्याला दिसून देऊ नको. त्याच्या नाकावर तुझं रक्त लावतो, कधी दुरात्मे त्याच्या नाकातून तोंडातून जाऊन देऊ नको. त्याच्या हाताला तुझं रक्त लावते, हे हात तुझी सेवा करत राहणार प्रभू. त्याच्या हृदयावर तुझं रक्त लावते, हा प्रेम तुला करत राहणार. त्याच्या नाभीवर तुझं रक्त लावते, आईकडून उतरलेले सर्व श्राप सर्व बंधनं तोडून टाकते आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करते. आणि या पायाला तुझं रक्त लावते आणि हे पाय सदैव तुझ्या राज्यात राहणार आणि प्रभू आशीर्वाद घोषित करते. आणि पवित्र पिता, आज या बाळाला आम्ही तुला समर्पण करतो प्रभू, आणि आजपासून मंडळी या बाळाचं नाव एलिशा ठेवते. कलीसिया कहे कलीसिया कहे कलीसिया कहे प्रभु यीशु के नाम से आज से हम कलीसिया को सियोन कलीसिया का प्रभु एक पवित्र पिता तेरा बेटा बोलकर डिक्लेयर करते हैं. इसका शरीर प्राण आत्मा प्रभु तुझ में समर्पण करते हैं. आंखों के पुतली के समान संभाल लेना. तू ढाल तू कवच है प्रभु. पवित्र पिता, एलिशा को लगने वाली सारी जरूरतों को तू पूरा करना, उसके लिए उसके माता पिता को तू आशीषित करना. आज से ये तेरा है प्रभु, इसलिए कोई बुराई कोई दुष्टता इसके करीब नहीं आएगी. कोई भी अंधकार की शक्ति इसे छू नहीं सकती, क्योंकि प्रभु ये तेरा तुझे समर्पित किया गया, तू तेरे हाथों में दिया गया बेटा है. हम धन्यवाद देते पिता, 15 साल के बाद तूने इस फैमिली को ब्लेस किया प्रभु, इन्हें आशीषित किया प्रभु. इसलिए इन्हें बहुत फलवंत करना. एजरा को भी प्रभु के राज्य में बढ़ा ले, वैसे ही प्रभु एलिशा को भी तेरे राज्य में बढ़ाने के लिए तू कृपा प्रदान करना, अनुग्रह करना, आशीष देना. धन्यवाद देते पिता, धन्यवाद. इस बच्चे को दिया इसलिए धन्यवाद. 2 बच्चों को प्रभु तूने इनके गोद में लिया इसलिए धन्यवाद देते. इन्हें फलवंत करना, किसी चीज़ की कमी घटी होने नहीं, इन्हें बहुत आशीषित करना. धन्यवाद देते प्रभु. ये फूले फले फलवंत हो जाए, भूमि में बढ़ जाए, पृथ्वी के अधिकारी हो जाए, यीशु के नाम से आमीन.